गाईज, गुड नाईट. रातचं आता वाजल्या ना 11. तर अचानक प्लॅन ठरले म्हणून आम्ही अचानक निघले आहो. लोकेशन भीमाशंकर. तर आता आम्ही निघले गोटेकर येऊन थांबले. गोटे इथे येऊन थांबले. त्या भीमाशंकरला निघायचा प्लॅन. आता 2-3 स्पॉट बघू ते बघू. यो गोट्या येऊन थांबले. दिसते कर दिसत नाही आली. आम्ही बी 2 लाईटी लावल्या. गाडी तुमच्यातली म्हणून का झाला? अरे बाबा तू सांगू तुला देऊ ना तुला. कॉन्ट्री करायला लागेल. कॉन्ट्री कॉन्ट्रीब्युट करायला लागेल. नाही तर जमणार नाही. कमी आहे येऊ का नको सांग आता लगेच. नाही बघू चल त्या माशानं बघू आपण. नाही तर मग चाललो मी लगेच घरा. हा अजून 2 माणसं आपल्याला जेवायची. मग कॉन्ट्री जास्त जमल. कॉन्ट्री करायलाच लागेल. पहिले कॉन्ट्री जमा करा देऊ ना. चला आता पुरं 2 माणसं उचलायची बीजी. त्यांना जेव ना डायरेक्ट आपण पहिले सीएनजी टाकू. मला किरणनी चालवले. मला चालवले किरणनी. मिनी कोणला चालवला नाही. तुम्ही गाडी नेऊन बसल्या. बोलले फक्त मला न्या तुम्ही. बाकी मिनी कोणला चालवला नाही. तुम्ही येऊन गाडी बसल्या. गाडीला काही लागल चहा पाणी त्या फक्त द्या ना. तुमचा तुम्ही चहा पाणी बघा. बाकी हा गाडी कोणची आहे? गाडी आमची आहे पण तिला चहा पाणी लागल. ज्याची गाडी असेल तर टाकी. स्वप्नील किरण काय बोलला माहित आहे का? अरे तुला बोलतो ये बोलतो गाडीला काय लागेल ते बघू आपण. बाकी खायचा बोलतो बरं तुला करायला लागेल सगळा खर्च. चालेल ये बोलतो तू. येऊनच थांबले काही तुझी ये बोलते. गाईज आता ट्रिपला स्टार्ट झाले. आता आम्ही निघलो. आमची जेटी वळली आहो सगळी बघ हे सगळे वळल्या बसल्या माघारी. आता डायरेक्ट आम्ही ज्या ज्या तुम्हाला चांगल्या चांगल्या मुवमेंट भेटतील त्या तुम्हाला दाखवतो. तुम्ही ब्लॉग मध्ये फक्त कंटिन्यू राहा. जर ब्लॉग नाही पडला तर समजून जा. आलो तर तुमचा नाही तर देवाचा. चला आता आम्ही एक्सप्रेसला लागलो. आता बघू गौरी घंट्यान पोहोचतो. वाजल्या रात्रीच माझे 15 झाल्या. तू मगारी म्हणजे 7 मिनिटात तू मगारी. फोटो येते बघ फोटो व्हिडिओ बंद फोटो करायला. इतरला जाऊ दे बरं. आता पक्की ट्रॅफिक लागले. काठान पोचल्या रास ट्रॅफिक लागले. रास आमचा ड्रायव्हर बी कटाळले. हे बी कटाळले नाही झोपलं. जाम ट्रॅफिक लागले. वैतागलो. 3:30 वाजल्या. डबल बुका लागली आहे ना. अरे जेव्हा कन्नाट येल्या तेव्हा तरी मी लोक बघ ना गौरी तू खाता राहता. ये बा नाश्ता करता होता रा माणूस. रस्ता बघ कसा बाई ब्रँड बनवली देवी त्यांच्यासाठी. तू किती चालली कुठे तुझा? हे बोल भटाक म्हणून तर दाखवते दाखवते. अरे तुम्हाला घाट दिसत नाही ग. तुम्हाला दाखवायला लागेल. आम्हाला दिसते. लोकांना बी समजेलच का बा गाडी घाटामध्ये चढत आहे. गाईज रस्त्याचं मार्गदर्शन एखादे गारवावल्या जेवावा मी पविनवल्याने जेवावा. मालशेज गाड्यांना जाव नाही तिकडच्या असं तसं इकडच्या रोड 1 नंबर. रोड दाखव हे रोड. अरे सकाळ रातपासून गाडी चालवत आहो. सकाळ झाली तरी मी पोहोचत नाही. खड्ड्यान रस्त्यान खड्डा त्याच समजू नये काही. गेर चुकला. गेअर नाही तर या कारण टाक चार्जिंगला तिकडे. अरे आवर खड्ड रोड बघा झाला ना. मी येल्या ना जाऊन डिसेंबरला आल्या 2024ला. डिसेंबरला सांगायची स्टाईल अशी होती जसा कोणी यांनी कवरी माहिती करून आम्हाला चालवली ना. कवरा नाही कोणी हे पवीनला तरी रस्ता बिस्ता इचरू नका. कशा जावाचा तुम्हाला माहित नसेल ना. गारवाला इजरा तिथं तो ऑ केला तरी निघायचा सरळ. गाईज आता इथं थांबल्या. इथं टेस्टी वडापाव टेस्टी वडेवाला तिथं थांबल्या. जरा वडे वडापाव काहीतरी खाता. सीन बी भारी आहे 1 नंबर. हे बघा हे भारी येणार. हे बघा गाईज सीन 1 नंबर.
हे बघा ये कांचा मोबाईल तो झुमिंग गाईज बघा 10X आहे हो. आपला तवरा काही या नाही जाऊन दे आता गरीबाचा ऍडजस्ट करून घ्या. चला वर खाताव पहिले कसं लागताव बघताव तर तुम्हाला टेस्ट सांगताव. ये देखो पैसा लेके आया एकच आणली आवऱ्याना नाही फिर वाढल्या काही गरम टाकता पहिले टेस्ट सांगा तुम्ही. तिच्यासोबत मिरची काय घालतो मी मी बी काम दे नाही त्यांचं अरे करणल्या कारूनच खाते डायरेक्ट घेऊ गरमागरम उराडले नुसता उराडले थंडा लगेच गरम होते. मग एक काम कर करणल्या कारणाच आहे ना डायरेक्ट हात घालून त्यांच्या गरम नाही लागत निघूत कर तरी गरम नाही लागत सांगते यो गोष्टीला इतरांना गेले थंडी सांगते पहिलेपासून तशीच सांगते आता तशी लागते यो को प्रश्न या आमच्याच माघारी थंडी येईल लोक हैराण दिले निघर आज थंडी येईल कशा गाईच काला कटाच्या मंगोले टाके रस्त्याला दुधाच्या कॉफी बे पिल्या आम्ही पित नव्हतो तर आम्ही मिनी मागवले तर या योच्या मागवले खरी माणसं आहे ना ग तुम्हाला नाही मिळेगा चहा बाय चहा एक नंबर क्वालिटीचा दस कॉल बजा आता निघता ही चहा सगळं घेतला बरं आपला घेतला हवा येते की बघ थंडीने ती लोक पोरावर थंडीने येऊ घेतली ना हवा बिवा थंडी आता थंडी बी बरोबर चालवली ती पोरा बोलली म्हणजे तुम्ही जाईशा थंडी लागते जास्त तरी दिस मी नाही बघितला कसं दिसन मी मोर दिसले मोर मोर बघा आधी चालल्या काय नाही इकडे बांधावं पुरोजे पुरोजे तो बघ खालती उतारले शेतात तो तिकडे मोर मोर व्हॉट मोर मोर बघासाठी आम्ही एवढे लांब आलोय तो पिसार नाही तुम्ही पाहू शकता त्याची पखा चोरल्या कोणतरी मोर उतरतात मग नाचतात एकटाच तिकडे बी एंगर ते झाडाखाली ऑटोवरती गाईज एक नंबर व्ह्यू बघोशा वाटते आली ना वातावरण बी नाही एक नंबर थंडावा. तुम्हाला जमला तर नक्की या इथं मित्रांनो तुम्ही एक चांगला क्षण मिस केला तुम्ही मिस आपण बघ कसं त्रिशूलच ना हो 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 वॉट टन वॉट टन वॉट वॉट हे डमरू का कर रे काय डांबा फायनली गाईज आता आम्ही पोहोचले आहो. आता तुम्हाला मी दाखवतो पुढचा व्ह्यू का असेल त्या 1 किलोमीटर चालायला लागल. पवीन बोलतो आणि ते 2:30 वाजता गर्दीवर नाही तुम्ही याचा काहीच नको ऐकू आम्ही ऐकून याचा फसले आहो याचं तुम्ही काहीच नको ऐकू. गर्दी फिट इकडे बी गाड्या लागल्या आणि आम्ही तिकडे बरीच लांब गाडी लावली आहे. ही जागाच नाही ही बघा मग दाखवत आहो चालत चालल्या होता. चला आता दाखवतो पुरं तुम्हाला. पवीन किती वाजता गर्दीवर 2:30 वाजता गर्दीवर लोकांच्या ओझरच्या पाया पडून येतील तवा सिंग इथं गर्दीवर ना रस्ता चुकवली आहे नाही पोऱ्यानी नाही इथं आम्हाला झाली 2:30 वाजता गर्दीवर नाही इथं फिट गर्दी झाली पोचलो गाईज मेन प्रवेशद्वार 2:30 वाजता गर्दीवर ना तुम्ही बघा बघतो तुम्हाला 2:30 वाजता गर्दी दाखवत आहो बघत राहा बघतो तुम्ही. थंडी गोट्याच्याच बरोबर बहिली इकडे आली थंडी बरं गोट्याच्याच बरोबर बहिली थंडी. आता पोचलो आहे बघा थंडी तर जामच लागते आली.
पव्या यो बघ माकार, पव्या यो बघ माकार, पव्या पव्या यो बघ माकार. बाबू जाम लागली आहे ग गाई जी बा. ही डायरेक्ट ओझरवल्या इथं लिहा ग. डायरेक्ट तिच्या दर्शन घेऊन लगेच ते स्प्रिंग वाटे काही तशा बटन दबला का इथं येतात. ती 2:30 वाजता येणार होती, लेट होणार होती फ्लाईट, तर ती डायरेक्ट इथं लँड झाली. लोक 2:30 वाजता येतील. बनाव मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगलेला की याचा काही ऐकू नको तुम्ही. गारवानी काही सांगला तरी आता पोचलो काही अजून बरीच लाईन आहे सांगतान. बघू केवढा टाइम लागते दाखवतो तुम्हाला. आतमध्ये जर शूटिंग कारला भेटली तर कारू, नाहीतर मग बाहेरचा असेल व्ह्यू तोच दाखवीन तुम्हाला. ब्लॉग गाईज तुम्ही ते प्रवीणला काही बोलू नको. आता तो पिसाळले आली, काहीच बोलू नको तुम्ही. आता ज्या बी बोललो असं चुकला आपला माफ करा. तुम्ही बी त्याला सॉरी बोला. तो आता पिसाळले ग. शानाबन शालाबन अरे ग जाम पिसाळल्या बाई. काही जाम म्हणजे जाम पिसाळले आता यो. हा तसा तसा आता त्यांनी पेट पकडले. नाही ना गर्दी 2:30 वाजताच होते. आता नाही ही गर्दी नाही, ही गर्दी नाही. ही अशीच आहे ना फिरायला. ही अशीच लोक आल्या. ही लाईन नाही ही बाई, ही लाईन नाही यो तिकडे बघ यो पिसाळले. ही बघा अजून पक्की गर्दी आहे. ही मुख दर्शनाची लाईन आहे. मुख दर्शनाला तरी गर्दी नाही आहे, मेन दर्शनाला पक्की लाईन आली. आम्हाला 2 तास झाल्यान, तरी अजून सांगते 1 तास लागल. तर बघू आता केवढा टाईम होते. चला बघू पुढं. गर्दी किंवा मंदिर आतमध्ये एंट्री देतील की नाही देतील ते ईशात काढून घेते शूटिंग. गर्दी बरी आहे. गाईज तुम्हाला थोडासा मंदिर दाखवत आहो. हे बघा लपून घेतो अगं. गाईज तुम्हाला थोडीशी बाहेरच्या शूटिंग दाखवत आहो. आतमध्ये तर तवरा काही शूटिंग करायला भेटली नाही. भेटली तरी मी दाखवली तुम्हाला. हे बघा आता बाहेर गाईज हे बघा बाहेरच्या शूटिंग थोडीशी दाखवतो तुम्हाला. मला जेवढा बाहेरच्या कव्हर करता येईल तेवढा कव्हर करून तुम्हाला दाखवत आहो. आता अजून गर्दी होईल, जाम गर्दी झाली. ही बघा अजून रास लाईन यांना पकडा आहे मग 3-4 तास तरी जातील. किती गर्दी आहे बघूया. 100ला 1 पाव. सांगा क्वालिटी सांगा जरा तुमची आम्हाला. क्वालिटी कशी आहे दादा? 1 नंबर. खाल्यावर गोड लागल. 1 नंबर उपासाला होऊ शकतो बघ र.
खाल्ला नाही तर ना खाल्ला तर नक्की पेरा कसा मस्त आपला मराठी दादा तो आपल्याला काहीतरी खुश करणारच लास्टला पेटी देईल थोडाफार काहीतरी ऍडजस्ट करून दादा काय देणार ना ओके बरोबर आहे नाराज नाही करणार काहीच तुम्ही इथंच या कोणाचं नाव महादेव पेढा एक नंबर क्वालिटी दर्जा तू पव्याला खोरखोर तुझा अडीच वाजता गर्दीवर अरे मग ही का आता गर्दी नाही झाली तो ये ना तो बोलतो ते बरोबर नव्हता बोलत ईशा लाईन आपण लावलेली 3 तास गेलं आता एक किती तास झाली त्यांना पयातला बोलायचा पया मी तुझ्या साईडचे आहो तुझ्या साईडचे आहो बाई मी गेम चेंजिंग वर तयार होता चला म्हणा नको चला यो बरोबर बोलतो ता चला गाईज आणि लाईन अजून पण आहे ज्याला मेन गेटवर ओढलो आम्ही तर रात लांबवतो यांना मला वाटते 7-8 टळू वाजतील आवडी गर्दी आहे फिट गर्दी आहे बघा आवडी गर्दी झाली आहे तो प्रवीण बरोबर बोलतो होता ही पोरा त्याला एरंडल्या करत होती तो येऊन गेले बिचारा काय गेला काय 100 रुपयात पूर्ण टॅक्सी मग चावी द्या हे दे 100 रुपये चावी द्या द्या भाऊ द्या हे बा 100 रुपयात पूर्ण टॅक्सी होती दादा काय बरोबर आहे का 100 रुपयात पूर्ण टॅक्सी चला मग हे घ्या रे 100 रुपयात पूर्ण टॅक्सी चावी घ्या चला हे आहे रे आमची गाडी तू इकडे नको येऊ गाडी आमची काही ट्रॅफिक झाली आता इथं पक्की ही बघा जाम गाड्या आल्या 2:30 वाजलं ना आता मग आता गर्दी 2:30 वाजताची ट्रॅफिक मोबाईल वरती गायब करतील एवढी ट्रॅफिक अरे रे बापची गर्दी नुसती गर्दी की ट्रॅफिक ही फुल ट्रॅफिक झाली आता काय बाई का मशावल्यान का शर्ती नाही का काही आता हॉटेल नितीनमध्ये जरा जेवतो आता ऑर्डर करून गेले गोट्या ऑर्डर येली बी एक सगळा आता चालली आहे 2 मेंबर जरा आमचं बाहेर आहे आता आम्ही करतो सुरुवात ते येतील तेव्हा येतील तर आता लेट स्टार्ट जेवायला आता गाईच आता आम्ही पोहोचल्या ओझरला योगी कटाळले आता जाता जरा हातपाय धावताव ना दर्शन घेताव ओझर त्याला कशा एंट्री आता पोहोचल्या मंदिराजवळ आता दर्शन घेता लाईन बघता कवरी है बघा स्वच्छता एक नंबर आहे कायच गाडण्या दिसत कॅनडाला आल्यासारखं वाटतं एक नंबर आवा भाऊ कतपर्यंत फोटो काढून देतात त्याच्यानंतर बंद करता जवरा शक्य होईल जवरा घेता बंद करता सध्याचं कोणी बोलला नाही तोपर्यंत घेतले पण शूटिंग
पोचल्या लाईनीला तर लागल्या लवकरच जाऊ मंदिरात. जोपर्यंत कोणी बोलू नाही तोपर्यंत मी येतो व्ह्यू. तर लाईनीला लागली आहो काय रे तिला पव्या 2:30चा टायमिंग वाला प्रवीण आपला. हे नको रे, त्याला काही बोलू नको त्याला. तुम्ही सकाळपासून सत्य परिस्थिती त्यांनी तुम्हाला कथन केलं तरी तुम्हाला ते करावं. तो बोलेला त्या करत त्याचं होता. करावं भले तो बोलतो तो माझं काहीच बोलत नाही तवशा. दर्शन झाला एकदम व्यवस्थित. थोडासा शूट भेटला तो शूट घेतला ऍडजस्ट केला. आता याला चहा पिवायचा. जाऊ ना पिऊ ना. आता बाहेर निघलो. चला आता जरा चहा पिताव मग ईशा डायरेक्ट आपण घराकडं. ईशा आम्ही डायरेक्ट घरा निघू. ब्लॉग कॉल बी मधीनच बंद होऊ शकते कारण की आमचा ब्लॉगला एक एंड नसते.